वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो इकडे ऊर्जाला विजयाचे शब्द आठवत असतात. ह्या मुलीमुळे होतं हे सगळं. तू जर ह्या मुलीशी लग्नच केलं नसतंस ना शौर्य, तर हे सगळं आज घडलं नसतं. इतक्यात शौर्य त्या ठिकाणी पोहोचलेलं असतो. शौर्य ऊर्जाला इतक्या गहन मग्न विचारांमध्ये बघतो आणि विचारतो, ऊर्जा काय गं, काय झालं, कसला एवढा विचार करतेस? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही काय नाही. त्यावर शौर्य म्हणतो, अगं काही नाही, काय मी आलो तेव्हा तू किती विचारात होतीस, काय झालं? त्यावेळी ऊर्जा म्हणते, नाही तसं काही नाही, बोल ना. त्यावर शौर्य म्हणतो, काही नाही, हे बघ मलम घेऊन आलो आहे तुझ्या हाताला लावायला. हाताला मलम लावलं की तुला थोडं बरं वाटेल. आणि मग शौर्य ऊर्जाच्या हातांवरती मलम लावू लागतो. मलम लावून झाल्याच्या नंतर मग आता ऊर्जाला जरा दुखतच असतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा हळूहळू, तुला त्रास होत नाही आहे ना फार? ऊर्जा म्हणते, नाही मी ठीक आहे. त्याच्यानंतर मग शौर्य आता तिच्या हातावर व्यवस्थित सर्व मलम लावतो आणि म्हणत असतो, ऊर्जा अगं खरंच मॉम मागाशी तुला जे काही बोलली ना ते सगळं मला बिलकुलच आवडलं नव्हतं. म्हणजे कसं बोलली मॉम तुझ्याशी? ऊर्जा, हे बघ मॉम जे काही बोलली ते सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य इट्स ओके. अरे त्या जे काही बोलल्यात त्याचा मला फार राग आलेला नाही आहे. अरे हे बघ, तीर्था किडनॅप झाली होती आणि कितीही काही असलं तरी त्या तीर्थाची आई आहेत. त्यामुळे तीर्थाची त्यांना काळजी वाटणं आणि त्यांनी मला बोलणं हे स्वाभाविक होतं. इट्स ओके. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं अजूनही तू. त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, कारण ते बरोबर आहे. हे बघ, अरे जे सगळं घडतं आहे ना ते सगळंच त्यांच्या मर्जीविरुद्ध जातं आहे, म्हणून थोड्याशा त्या चिडल्या, तर म्हणून लगेचच मी सुद्धा असं त्यांना वाईट बोलणं हे चुकीचं आहे ना. उलट मला तर ह्याच गोष्टीचं विचित्र वाटतंय की जेव्हा त्या मला बोलल्या तेव्हा मी शांत बसून ऐकून का नाही घेतलं. मी का त्यांना सांगायला गेले, समजवायला गेले. मी फक्त गुपचूपपणे ऐकून घ्यायला हवं होतं रे. त्यावेळी शौर्य म्हणतो, ऊर्जा तू ग्रेट आहेस, महान आहेस तू, महान. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य असं काही नाही आहे ग्रेट आणि महान वगैरे. हे बघ, त्यांचं मी ऐकून घेतल्याने मला थोडीच ना काही त्रास होणार होता. मग फरक पडतोच कुठे? आणि मला तरी वाटत नाही की मी काही चुकीचं केलं आहे. हे बघ, तीर्थासाठी केलं आहे मी जे काय केलं आहे ते, मग त्यात काय फरक पडतो? त्यावर शौर्य म्हणतो, अगं हो तीर्थासाठीच केलंस, पण तेव्हासुद्धा मॉम तुला किती बोलली, ह्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटलं ऊर्जा. त्यावेळी पुढे तो म्हणतो, अगं हात बघ एकदा तुझे, अगं तुझे स्वतःचे हात तू पोळून घेतलेस. मग त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे हो हात पोळून घेतले हे बरोबर आहे ना, पण मी हात पोळून घेतले ते आपल्या तीर्थासाठीच ना. मग मला तीर्थाच्या जीवापेक्षा माझे हात काही महत्त्वाचे होते का? त्यावेळी हे ऐकून तर शौर्याला ऊर्जाचं आणखीन कौतुक वाटतं. तो म्हणतो, खरंच ऊर्जा, खरंच तू किती चांगली आहेस आणि तू किती किती विचार करतेस ग इतरांचा स्वतःपेक्षा. त्यावर ऊर्जा म्हणत असते की शौर्य असं काहीही नाही आहे, तुलाच उगाच असं वाटतंय. मला सगळीजणं तितकीच महत्त्वाची आहेत. हे बघ, मी जे काही केलं ते तीर्थासाठी होतं, त्याच्यामुळे मला त्याचं फार काही वाटलेलं नाही आहे खरंच. त्यावेळी हे ऐकून शौर्याला आणखीन जास्त बरं वाटतं. तर आता दुसऱ्या बाजूला तीर्था ही खूप जास्त घाबरलेली असते, भेदरलेली असते. तर त्याचवेळी आता तिला तो सर्व प्रकार आठवत असतो की कसा तो माणूस तिकडे आला, त्याने तीर्थाला विचारलं की गाडीत बसा मॅडम, मी सोडतो तुम्हाला, माझी टॅक्सी आहे. तीर्था नाही नको म्हणाली, तर त्यावेळी त्या माणसाने तिला गौरवचं नाव घेऊन मागे बघायला भाग पाडला. तीर्थाने मागे वळून पाहिलं तर त्या व्यक्तीने तिच्यावर भूल टाकली. आता ते सर्व तीर्थाला आठवू लागतं आणि त्या सर्व गोष्टी आठवल्यानंतर इकडे तीर्थाला खूपच जास्त त्रास होऊ लागतो. आता तीर्थाला ती लोक गाडीत बसवतात आणि तिकडनं घेऊन जात असतात. त्यानंतर तिकडे गौरव आलेला असतो. गौरवने तीर्थाला भानावर आणण्यासाठी जेव्हा काच वाजवलेली असते तेव्हा तीर्थाच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी चुकीचं घडतंय. तेव्हा तीर्थाने स्वतःच्या बचावासाठी खूप हातपाय मारले होते, पण त्या लोकांनी तिला सोडलं नव्हतं. त्यांनी तिला शेवटी विक्रांतच्या समोर आणून हजर केलं होतं. विक्रांतच्या समोर आल्यानंतर तीर्था रिक्वेस्ट करत होती विक्रांतला सुद्धा, हे बघ विक्रांत, काहीही चुकीचं करू नकोस, प्लीज प्लीज मला सोडून दे, हे बघ काही नाही मिळणार आहे तुला हे सगळं करून, प्लीज सोड. पण विक्रांतने सुद्धा तिचं काही ऐकलं नव्हतं. उलट तो म्हणाला होता की मी तुझ्याबरोबर आज लग्न करणार आहे. त्यावेळी तीर्था त्याला सांगत होती की नको करूस हे सगळं, काय मिळणार आहे तुला हे करून,
मला नाही करायचं आहे तुझ्याबरोबर लग्न, तुला कळत नाही आहे का? त्यावेळी विक्रांत म्हणाला होता, लग्न तर मी तुझ्याशी करणारच, आपलंच लग्न ठरलं होतं ना, मग आता नाही नकार कशाला करतेस? त्यावेळी आता तीर्थाला ते सगळं आठवून त्रास होत असतो. तीर्थाला आता खूप भीती वाटत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांत हा बसलेला असतो. तर त्यावेळी त्या ठिकाणी आता अर्पिता येते. अर्पिता म्हणते, मी मदत करू? त्यावर विक्रांत नाही नको असं म्हणतो. विक्रांत त्याच्या दातांमधून जे रक्त येत असतं ते सर्व साफ वगैरे करत असतो. त्यावेळी मग अर्पिता विक्रांतला म्हणते, विकी आज जे काही झालं ते होणार आहे हे मला माहीत असतं ना, तर कदाचित मी तुला घराबाहेर पडूच दिलं नसतं, किंवा मी तुला आज हे सगळं करूही दिलं नसतं. पण विकी, ते सगळं सोडून दिलं मी. पण तू आज जे डॅडबरोबर वागलास ना, ते अत्यंत चुकीचं होतं. तू आज असं वागायला नको होतंस विकी. तू खूप वाईट वागलास, खूप विचित्र वाईट वागलास. कळतंय का तुला? त्यावेळी विक्रांत म्हणतो, अर्पी. यावर अर्पी म्हणते, हो बरोबर बोलतेय मी विकी. अरे तू तुझ्या डॅडचा गळा आवळलास रागापोटी. नाही, मला माहिती आहे तुला राग खूप लवकर येतो, तुझा राग तुला अनावर होतो. सर्व गोष्टी मला मान्य आहेत आणि मी सर्व स्वीकारलं सुद्धा. पण याचा अर्थ असा तर होत नाही ना विक्रांत, की तुझ्या मनाला येईल तसं तू वागावं, तुझ्या मनात येईल तसं तू करावं. का वागतोस असा विचित्र? त्यावेळी मग विक्रांत म्हणत असतो की हे बघ, मला तेव्हा खूप जास्त राग आला होता आणि म्हणून मी ते केलं. त्यावेळी ती म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण आत्ताच्या आत्ता चल आणि डॅडची माफी माग, नाहीतर उद्या सकाळी त्यांची लवकर उठून माफी माग पहिले. त्यावर विक्रांत जमणार नाही असं म्हणतो. त्यावर अर्पिता म्हणते, ठीक आहे, पण लक्षात ठेव, जो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सुद्धा कदर करत नाही ना, तो हैवान असतो हैवान, आणि त्याचं कधी चांगलं होत नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे तीर्थाच्या खोलीमध्ये ऊर्जा पोहोचते. तीर्था घाबरलेलीच असते. ऊर्जा आल्यावर तीर्था थोडी घाबरते पहिल्यांदा. मग ऊर्जा म्हणते, तीर्था मी आहे ऊर्जा. त्यावेळी तीर्था पटकन ऊर्जाला मिठी मारते आणि म्हणते, मला सतत तेच तेच आठवतंय, तेच तेच चित्र दिसतंय आणि भीती खूप वाटते गं. त्यावेळी ऊर्जा तिला म्हणते, हो हो तीर्था, शांत हो शांत हो, इथे मी आहे. त्यावेळी तीर्था ऊर्जाला विचारते, तू थोडा वेळ बसशील का गं इथे माझ्याबरोबर? फक्त थोडा वेळ. त्यावेळी ऊर्जा म्हणते, अगं थोडा वेळ का? इथे मी तुझ्याबरोबरच तर राहायला आली आहे ना. त्यावेळी तीर्था म्हणते, खरंच वहिनी. त्यावर ऊर्जा म्हणते, हो तीर्था, अगदी खरं. त्यावर मग तीर्था ही ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा वहिनी, खरंच सॉरी, खरंच खूप खूप सॉरी. नाही म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालं ना. माझ्यामुळे मॉम तुला किती बोलली, तू किती ऐकून घेतलंस गं मॉमचं. खरंच खरंच थँक्यू सो मच वहिनी. ऊर्जा म्हणते, तीर्था हे बघ, आई जे काही बोलल्या त्यामध्ये त्यांचंसुद्धा काही चुकत नव्हतं. सासूबाईंचं म्हणणं बरोबर होतंच. हे बघ अगं, जे काही झालं त्यात त्यांना तुझी खूप काळजी वाटली ना, म्हणून त्या बोलल्या. तू झोप बरं, तू त्या गोष्टींचा फार विचार करत बसूच नको, ये इकडे ये. आणि मग ऊर्जा तीर्थाला शांत करून झोपवत असते. ती तीर्थाला म्हणते, तू फक्त तुझा विचार कर. तशी तीर्था ऊर्जाला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारते. आता ऊर्जा तीर्थाला जवळ करते आणि मग आता ती तीर्थाला समजावते की तीर्था, तू निश्चिंत राहा, काळजी करू नकोस. त्यावर तीर्था होकार देते. त्यानंतर मग आता लगेचच ती म्हणू लागते की वहिनी, मला खूप भीती वाटत होती, माहिती आहे तुला. त्यावेळी ऊर्जा म्हणते की हो कळतंय मला, पण आता तू शांत हो. त्यानंतर मग ती शांत राहते. त्याबरोबर मग आता ऊर्जा तिला म्हणते, रडून तुला काहीही मिळणार नाही आहे तीर्था, रडून फक्त तुला त्रास होणार आहे आणि ते झालेलं मलासुद्धा नको आहे. म्हणून सांगते ना मी तुला, तू शांत हो आणि शांतपणे झोप आणि कसलीही काळजी करू नकोस. त्यावेळी मग आता तीर्था होकार देते आणि तीर्थाला ऊर्जा झोपवू लागते. हा सर्व प्रकार दिव्याने पाहिलेला असतो. दिव्या विचार करते, अरे वा, तर आता ह्या ऊर्जाला सासूबाईंची जागासुद्धा घ्यायची आहे. तर वा वा वा, छान छान ऊर्जा, छान चाललंय तुझं. आता हे जाऊन मला सासूबाईंना तर पहिलं सांगायला हवंच की ऊर्जाला तुमची जागा घ्यायची आहे म्हणून. तर दुसऱ्या बाजूला आता तीर्थाला ऊर्जा झोपवत असते. त्यावेळी मग आता लगेचच दिव्या तिकडनं हसत हसत निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन झोपायला येतो. विजया बसलेलीच असते. हर्षवर्धन विजयाला विचारतो, विजया काय गं, काय झालं, झोपायचं नाही आहे का? त्यावेळी विजया म्हणते, अहो आज तुम्ही हा प्रश्न कसा विचारू शकता? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, विजया तू काय एवढी काळजी करतेस? अगं तीर्थाबरोबर काहीही वाईट झालेलं नाही आहे. आपली तीर्था वेळेच्या आत सुखरूप घरात परत आली आहे ना. मग
दे ना तू सगळं सोडून, नको एवढा फार विचार करू. तू या सर्व गोष्टींची काळजी करून तसंही आता काहीही निष्पन्न होणार नाही आहे, त्यामुळे तू त्या सर्व गोष्टी दे आता सोडून. त्यावेळी तीर्थाच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं तर झालंच, पण आज शौर्यसुद्धा किती चुकीचं वागला बघितलंत ना. अहो, त्या ऊर्जाला एक शब्द बोललेला सुद्धा शौर्याला सहन होत नाही का? अहो, मी इतकं केलं आहे ना त्याच्यासाठी, आई आहे ना त्याची, मग त्याला माझं म्हणणं, माझं मत का कधीच कळत नाही हो? त्याला माझ्याबद्दल का कधीच काहीच वाटत नाही हो? तो असा किती विचित्र वागतोय बघताय ना तुम्ही. अहो, सरळ सरळ तो मला म्हणतोय की ऊर्जाला एक शब्द बोलायचा नाही. अहो, मी आई आहे ना, मी लहानाचं एवढं मोठं केलं ना ह्याला. अहो, त्याला आठवतंय ना, ताप आला होता, उतरतच नव्हता, तेव्हा मी गावदेवीच्या देवळात त्याला कडेवर घेऊन गेले होते, त्याच्यासाठी उपास केला होता. अहो, पाणीसुद्धा प्यायले नव्हते हो मी तेव्हासुद्धा मी केलंच ना त्याच्यासाठी. का तर माझा मुलगा आहे, मी आई आहे म्हणून. मग आता काय झालं असं अचानक? मुलं खरोखर लग्न झाल्यानंतर परकी होतात का? खरंच मुलं एवढी बदलून जातात का? त्यावेळी मग शौर्य हा बदलून नाही गेलेला. विजया तू शांत हो असं हर्षवर्धन म्हणतो. त्यावर विजया म्हणते मग हे सगळं काय आहे? त्यावर हर्षवर्धन विजयाला म्हणतो, विजया, मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यावर विजया म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की? त्यावर हर्षवर्धन तिला म्हणतो, हे बघ, मुलं जन्माला घालणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यावर संस्कार करणं ही आपली इच्छा असते, आपली हौस असते. मुलं थोडीच आपल्याला सांगतात की तुम्ही आम्हाला जन्म द्या, तुम्ही आम्हाला मोठं करा, तुम्ही आमचं संगोपन करा. नाही सांगत मुलं. हे सगळं आपण आपल्या मर्जीने, आपल्या कुवतीप्रमाणे करत असतो विजया. आणि हे सगळं जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा ही सगळी आपली इच्छा असते. मुलांचं याच्यामध्ये काही घेणं देणं नसतं. मग ऑफकोर्स कालांतराने जेव्हा आपली मुलं मोठी होतात ना तेव्हा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हवं असतं, त्यांना त्यांचं जगायचं असतं. आणि त्यावेळी आपण त्यांच्यावरती आपली मतं लादली की मग चुका होतातच. त्यावर विजया म्हणते म्हणजे मुलांनी आपल्याशी चांगलं वागावं, आपण त्यांची काळजी केली ह्याची त्यांना जाण राहावी, हे चुकीचं आहे का माझं म्हणणं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, बघ, जाण राहावी. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे विजया, ज्याला म्हणजे फार काळ अपेक्षा न करता काहीच करता येत नाही. आता तू शौर्यासाठी जे काही केलंस त्याच्याबद्दल तुझी अपेक्षा आहे की त्याच्याकडे? हेच तर चुकतं ना आपलं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शिर्के फोनवरती बोलत असतात, हो साहेब, नाही साहेब, नाही साहेब, तसं काही नाही आहे, नाही साहेब. आणि तुम्हाला असं वाटतंय तसंही नाही. तुमच्या मुलाचे पराक्रम आले तिथे असं साहेबांनी म्हटल्याबरोबर मग ते म्हणतात, मला फक्त 1 दिवस द्या साहेब, मी निस्तरतो नाही सगळं. लवकरात लवकर मी हे सगळं प्रकरण निस्तरतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी ह्या सर्व प्रकरणाचा सोक्ष लावतो, तुम्ही निश्चिंत राहा साहेब. हो साहेब, हो साहेब, हो. आणि मग आता तो लगेचच फोन ठेवून देतो. आता त्याने फोन ठेवल्याबरोबर मग तो पातोळेंना फोन करतो आणि पातोळेंना म्हणतो, पातोळे, उद्या मला लवकर भेटा, उद्या एक महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर शिर्के म्हणत असतात, आता माझ्या गळ्याच्या जड होणाऱ्या ह्या काही गोष्टीचं मलाच काहीतरी करावं लागणारच आहे. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही आता तीर्थाला झोपवते. तीर्था बघता आता गाढ झोपलेली असते. तीर्थाला इतकं छान झोपलेलं बघून ऊर्जालासुद्धा जरा बरं वाटतं, कारण अर्थात तीर्था खूप घाबरलेली होती ना मघाशी. ऊर्जा तीर्थाला झोपवते, इतक्यात तिकडे शौर्य येतो. शौर्य ऊर्जाला हाक मारतो, ऊर्जा. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य, काही हवं होतं का तुला? त्यावर शौर्य म्हणतो, नाही, काही नको होतं, मी तीर्था झोपली की नाही तेच चेक करायला आलो होतो. त्यावर ऊर्जा म्हणते, झोपली, आत्ताच जस्ट झोपली. त्यावर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, हां बोल ना. शौर्य तिला म्हणत असतो, ऊर्जा, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे, आपण बोलू शकतो? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो चालेल ना शौर्य, चल. त्यावेळी मग आता शौर्य हा ऊर्जाला बाहेर घेऊन जात असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य, आपण बाहेर न जाता इथेच बसून बोललो तर चालेल का? नाही म्हणजे बाहेर. त्यावेळी शौर्य म्हणतो, ठीक आहे, बसूया इथेच, बोलूया. आणि मग शौर्य व ऊर्जा तिथेच येऊन खाली बसतात. त्यानंतर ऊर्जा शौर्याला म्हणते, बोल ना शौर्य, काय बोलायचं आहे? त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, आत्ता मी जे काही बोलणार आहे ना ते खूप सिरियस असणार आहे, आणि हे बोलल्याच्या नंतर कदाचित
म्हणजे तुझं माझ्यावरचं प्रेमही कमी होऊ शकतं, तुला माझ्याबद्दल म्हणजे हा असा कसा आहे असंही वाटू शकतं. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे असं काय बोलतोयस तू? तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू बिनधास्त माझ्याशी बोलू शकतोस, बोल काय झालं आहे. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा थँक्यू सो मच मघाच्यासाठी, पण मी खरं सांगू का, मी ना खूप भित्रा आहे. हो म्हणजे मी माझी भीती माझ्या रागाच्या आड लपवतो, पण मगाशी जेव्हा तीर्थ किडनॅप झाली होती ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती गं. म्हणजे आपण तिच्यापर्यंत वेळेवर पोहोचू की नाही, आपण तिला शोधू शकू की नाही, अशी न जाणू कितीतरी भीती मला वाटली होती. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे मग काय झालं? त्यावर शौर्य म्हणतो, नाही गं म्हणजे मुलांना भीतीची मुभा नसते म्हणून म्हणतोय. त्यावर ऊर्जा म्हणली, शौर्य असं कोण म्हटलं? भीती ही मुलांमध्ये किंवा मुलींमध्येच असली पाहिजे असं काही नाही आहे. भीती ही भीती आहे. शौर्य आणि भीती ही आपल्याला कुणाचीही वाटू शकते आणि कधीही वाटू शकते. मग आणि राहिला प्रश्न तुला भीती वाटण्याचा, तर माणूस आहेस ना. मग उलट भीती वाटते ना हे माणूस असण्याचं लक्षण आहे शौर्य. त्यामुळे तुला भीती वाटते यामध्ये काही वाईट आहे किंवा यामध्ये काही चुकीचं आहे असं जर तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तसं वाटून घेऊ नकोस, कळलं का तुला? त्यावेळी हे ऐकून आता शौर्याला खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर मग शौर्य ताबडतोब ऊर्जाचा हात हातात घेतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा थँक्यू सो मच. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे. त्यावेळी ऊर्जा लगेचच त्याला म्हणते, शौर्य आणि तू काय म्हणालास, माझं प्रेम कमी होईल? माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होऊ शकत शौर्य. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि खूप प्रेम असणारही आहे, समजलं ना? त्यावेळी हे ऐकून शौर्याला आणखीन बरं वाटतं. त्याच्यानंतर मग ऊर्जा आणि शौर्य एकामेकाला हक करतात. शौर्य म्हणतो, खरंच ऊर्जा तू खूप भारी आहेस, तू खूप वेगळी आहेस गं. त्यावेळी मग ऊर्जा ही शौर्याला म्हणते, तू पण झोप. त्यावर शौर्य म्हणतो, मी इथेच झोपू तुझ्या मांडीवर? त्यावर ऊर्जा झोप म्हणते. शौर्यसुद्धा तिथेच ऊर्जाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. ऊर्जा शौर्यालासुद्धा ठोपटत बसलेली असते. आता शौर्याच्या मनात जी काळजी असते, जी घर करून बसलेली असते, ती ऊर्जाला कळत असते. मग आता ऊर्जा शौर्यालासुद्धा थोपटून झोपवत असते. त्यावेळी ती विचार मनात करत असते, शौर्य जसं तू मला पटकन बोललास तसंच सगळे माझ्याशी पटकन बोलत नाहीत. तू तुझ्या मनातली भीती बोलून दाखवलीस, पण सगळे तसंच नाही करणार आणि मला आता खूप कणखर व्हावं लागणार आहे ह्या घरातल्या सगळ्यांचं मत सांभाळून घेण्यासाठी. त्यानंतर शौर्य हर्षवर्धनला विचारतो की तुम्ही आता काय करणार आहात पुढे डॅड? त्या शिर्केना आणि त्या पूर्ण त्या विक्रांत शिर्केला कसा धडा शिकवणार? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तू त्या सगळ्यात पडू नकोस, ते सगळं काय करायचं ते मी बघतो. शौर्य म्हणतो, डॅड तुम्ही मला पण सांगा ना, मी तुमची मदतच करेन. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी म्हटलं ना या सगळ्यात तू पडू नकोस, हे सगळं कसं मॅनेज करायचं, काय करायचं, त्या दिग्विजय शिर्केला त्या विक्रांत शिर्केला कसा धडा शिकवायचा ना ते मी बघतो आणि काळजी तू मुळात करूच नकोस. मी काहीही झालं ना तरी त्या दोघांनासुद्धा सोडणार नाही आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली आहे तीर्थाला किडनॅप करून, जी त्यांना आत्ता कळत नाही आहे, पण कळेल लवकरच त्यांना त्यांची चूक कळेल. तू काळजी करू नकोस. आणि मग आता ते त्याला शांत करतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा जी असते ती हे सगळं ऐकत असते. त्याच्यानंतर ऊर्जा ही बघते की हर्षवर्धन हा फोनवरती बोलतोय, मला समोरच्या अपोनंटला उठूच द्यायचं नाही आहे, तिथल्या तिथे चेकमेट करायचं आहे. त्यानंतर ऊर्जा बघते की हर्षवर्धनने संपूर्ण बुद्धिबळावर फक्त घोडा ठेवला. ऊर्जाला कळत नसतं की नक्की हर्षवर्धनच्या मनामध्ये सुरू काय आहे आणि तो काय करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य किचनमध्ये काम करत असतात. तर त्याचवेळी बरोबर त्या ठिकाणी विजया येते. विजया लगेचच म्हणू लागते, काय आता माझ्या मुलालाही कामाला लावलंस का? त्यावेळी मग मात्र शौर्य आणि ऊर्जा दोघंही घाबरतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.